एखादा आमच्या पाया पडतो त्यावेळेला आम्ही गर्वानं फुगायचं नाही, ज्ञानोबाची कृपा आहे. ज्ञानोबासारखे शब्द होते महाराज, लोकांना भिक्षा नाही वाढली. शेवटचं वाक्य संपलं कीर्तन. त्या काळी ज्ञानोबाला कुणी शिवत नव्हतं ना, आता शिवण्याकरिता आनंदित गर्दी. त्या काळी अन्नाचा कण नाही लोकांनी वाढलं बाबा, आणि त्यांचं नाव घेतल्यानंतर आता पंक्ती आहे. त्या काळी माऊलीत ज्ञानोबाला पाण्याला शिव नाही दिलं कुणी, आता 5 नद्यांचं पाणी ज्ञानोबाच्या स्नानाकरिता आहे. त्या काळी ज्ञानोबाला पायाला चप्पल नव्हती तर पायाला पानं बांधून वारी केली. आता चांदीची पालखी चांदीच्या रथात आहे, त्याला बैलजोड कोणाची जोडायची त्यासाठी निघावे, आणि ज्याची बैलजोड आहे त्याची आनंदीतून मिरवणूक आहे. लाखो समाज दिंडीच्या पुढे, लाखो समाज दिंडीच्या मागे आहे. होते तोपर्यंत चप्पल नव्हती, आता चांदीची पालखी चांदीच्या रथात आहे. असंच आहे, जोपर्यंत माणूस आहे त्याची किंमत नाही कळत. माणूस निघून जाऊ द्या. एक माऊली या जगाच्या पाठीवर गुणगिरी उघडे दादा. त्या माऊलीचं वाक्य होतं, जोपर्यंत माणूस आहे तोपर्यंत त्याची किंमत नाही कळत. होती तोपर्यंत जगाला वाक्य सांगत होती. जाताना तिचं वाक्य होतं, दादा मोठं व्हायचं असेल तर मरावं लागतं बाबा, मेल्यानंतर जिथं मोठं म्हटलं जातं त्याला महाराष्ट्र म्हणतात. त्या माऊलीचं नाव आहे अनाथाची माई शांतताई सरकार. लहान असताना मुक्ताईला ज्ञानोबाने पाजलं, मुखातून वाक्य बाहेर पडलं, दादा